नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. सध्या मी डिगडोह देवी नगर परिषद या परिसरामध्ये आहे आणि प्रभाग क्रमांक 3 चे अपक्ष उमेदवार लोखंडे महेश बबनराव हे आमच्या सोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. कसे आहात? बस मजेत एकदम. काय म्हणते इकडली निवडणूक? 2025 सार्वत्रिक निवडणुका लागल्या आहेत डिगडोच्या आणि लोकांच्या प्रस्थापित जुन्या नेत्यांच्या रोषामुळे आम्हाला याच्यात उडी घ्यावी लागली. त्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये उभे राहिलो, अपक्ष राहिले. अपक्ष उभे राहिलो. पण तसे तुम्ही या प्रभागामध्ये लोकप्रिय आहात. जनतेची इच्छा आहे की नाही? येस. काय म्हणते एकूणच या प्रभाग 3 मध्ये काय समस्या आहे? समस्या म्हणजे असं आहे की पूर्वी ही ग्रामपंचायत होती आणि अच्छा, नव्याने बनली का ही नव्याने नगर झाली. परिषद? नव्याने झाली. लोकसंख्येच्या मानानुसार इथे 15 वित्त आयोगमध्ये बऱ्यापैकी फंड आले. ज्याप्रमाणे काम व्हायला पाहिजे होते त्याप्रमाणे झाले नाही. आमच्या इथे सर्वात जास्त प्राधान्य पाण्याला आहे. आमचा एरिया लेआउटवाला एरिया आहे, म्हणजे हा प्रभाग 3. बरं. परंतु इथे जे काम प्राधान्याने घ्यायला पाहिजे होते ते काम न घेता दुसरे कामं घेतले. त्यामुळे आम्हाला इथे फार मोठी पाण्याची समस्या आहे. ती पाण्याची समस्या दूर करण्याकरिताच मी पूर्ण प्रयत्न करीन. यासाठी मी या रिंगणात उडी घेतली आहे. म्हणजे हा भाग काय तुमचा प्रभाग 3 हा उंचावर आहे का? हा, भौगोलिक परिस्थिती इथली पाहाल तुम्ही तर इकडे डोंगराळ भाग आहे एसआरपीचा. बरं. आणि इकडे सगळं उतार आहे, स्लोप आहे हिंगणा रोड पर्यंत. बरं. तर या भागात काळा दगड आहे, त्यामुळे बऱ्यापैकी पाणी इथे थांबत नाही. हे सगळं पाणी खाली जातं. खालच्या प्लॉटमध्ये पाणी आहे, परंतु इथे जो हा भाग आहे या भागामध्ये पाण्याची फार मोठी टंचाई आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की हा जो तुमचा प्रभाग 3 भाग आहे, नळ आहे पण नळाला पाणी नाही, असं तुमचं म्हणणं आहे? एक्झॅक्टली बरोबर आहे. किती वर्ष झाले असा हा त्रास सहन करत आहात तुम्ही? आमचे हिंगणा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समीर मेघे यांनी बऱ्यापैकी प्रयत्न केले, पण पुन्हा मी सांगेल प्रस्थापित जे इथले होते त्यांनी कुठेतरी त्याला जोर लावला नाही. जर तो जोर लावला असता तर चांगले प्रयत्न करता आले असते. त्यांनी 44 कोटी पाणी योजनेकरिता दिले डिगडो नगर परिषदला. परंतु कुठे काही अडचणी, कुठे कॉन्ट्रॅक्टरच्या अडचणी, कुठे कामात व्यत्यय आले आणि आमदार समीर मेघे साहेबांनी पैसा दिला. आमदार समीर साहेबांनी पैसा दिला, मग कुठे अडला तो? नाही, आता त्यांचं ते काम सुरूच होते. नियोजन नाही झालं, नियोजन बरोबर नाही झालं त्याचं. म्हणजे जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी नियोजन बरोबर केलं नाही. त्यांनी स्थानिक स्थानिकनी गाईडलाईन बरोबर केलं नाही. नियोजन तर ते MGP त्यांचंच होतं, परंतु जसं प्रायोरिटीने जे कामं घ्यायला पाहिजे होते ते झाले नाही. आता यांनी पाईपलाईन्स टाकल्या, परंतु पाईपलाईनचं जाळं पसरवलेलं आहे. मग पाईपलाईनचं जाळं पसरून किती वर्ष झाले असतील? जवळजवळ 1.5 वर्ष झालं. आणि कुठे जोडलेलं आहे कनेक्शन? मग कुठला जे नवीन पाईपलाईन केली आहे त्याचं कनेक्शन जोडलेलं नाहीये अजून. अच्छा, जोडायचं आहे. म्हणजे जुन्या याच्यावरच तुम्हाला ताण भागवावे लागते. विषय तोही नाहीये. म्हणजे आम्हाला बऱ्यापैकी या एरियाला उन्हाळ्यामध्ये जास्त त्रास होतो. जसं जून जुलै पासून मार्च पर्यंत या एरियाला पाणी राहतं, परंतु मार्च नंतर एप्रिल मे आणि जूनचा अर्धा या वेळेस खूप त्रास होतो पाण्याचा. बरोबर. आणि जसे टँकर बाकी एरियात जातात तसे टँकर इकडे येत नाहीत. याचं कारण मला अजून कळलं नाही. म्हणजे टँकरही नाही, टँकर येत नाही. इथले जे लोक आहेत जे इथे राहतात ते आपल्या पैशाने टँकर आणतात. 1200 विकत घ्यावे लागतात. ही एक खूप मोठी अडचण आहे आमची. म्हणजे ही तर शोकांतिका आहे. म्हणजे असं का? पण ज्या वेळेस तुमच्या इथे म्हणजे एवढी मोठी आता नगर परिषद झालेली आहे आणि पाण्याच्या टंचाई, हे म्हणजे हे शोकांतिकाच म्हणावं लागेल. नाही, आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही सगळ्यात पहिले
12 महिने मुबलक पाणी कसं मिळेल जनतेला बरं. याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आहे. त्यानंतर आमच्या इथे वॉटर फिल्टरचे प्लांट नाही लागले, अजूनही नाही. अजून नाही लागले. जसे दुसऱ्या म्हणजे पाणी मग नळाला जे दुसऱ्या आता जुनी पाईपलाईन आहे, म्हणजे नवीन पाईपलाईनचं कनेक्शन जोडलंच नाही आहे आणि जुनी पाईपलाईन आहे त्याला गढूळ पाणी वगैरे येतं. गढूळ पाण्याचा हा खूप मोठा चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आमच्या इथे गढूळ पाण्याचा खूप मोठा विषय आहे. बरं. आता त्यांचं फिल्टरचं काम चाललेलं आहे, पण ते आता फिल्टरचं काम वेळ लागेल, पण भविष्यात चांगलं पाणी मिळेल जनतेला. म्हणजे गढूळ पाणी जर येत असेल तर ते तर आरोग्याला गढूळ घातकच पाणी आहे. येत आहे आणि खूप मोठा हा अन्याय आरोग्याला घातकच आहे. आरोग्याला घातक आहे. मग इथे मग फिल्टर प्लांटची व्यवस्था तुम्ही जर नगरसेवक झाले तर करणार? 100% आमचा तोच आहे उद्देश. कशा प्रकारे प्लॅन राहील हा फिल्टर प्लांटचा? आम्हाला जे पाणी येणार आहे ते वेना डॅम वरून पाणी, आमची पाईपलाईन आहे. बरं. ते पाणी इथे आल्यानंतर इथे टाक्या आहेत, मग तिथे फिल्टर प्लांट लावलेला आहे. त्या फिल्टर प्लांटमध्ये फिल्टर होऊन ते पाणी आम्ही प्रत्येक प्रभागाला वार्ड वाईज सोडतील. ते पाण्याचं पाणी हे शुद्ध असायला हवं. त्यासाठी पालिका जी आहे किंवा नगर परिषद जी आहे त्याद्वारे म्हणजे शुद्धीकरण केंद्र उभारलं जातं म्हणजे प्रभागामध्ये. बरोबर. आणि ते पाणी मग पैसे देऊन विकत घ्यावं लागतं. तर असं काही उपक्रम वगैरे राबवणार का तुम्ही जर नगरसेवक झाले? नाही, आमचा उपक्रम असा राहील की आम्ही फिल्टर प्लांट लावू चौकात, जिथे जागा राहील तिथे, आणि त्यांना कार्ड देऊ, ते कार्ड डेबिट कार्ड सारखे, आणि कुठेतरी त्यांना 5 रुपयात ती एक कॅन भरून मिळेल. बरोबर. अशा पद्धतीचं आम्ही ठरवलेलं आहे. किती लोकसंख्या आहे तुमच्या प्रभागाची, प्रभाग 3ची विशेष, कारण तुम्ही तिथूनच उभे आहात? तशी प्रभाग 3ची लोकसंख्या तर जवळजवळ 12,000 आहे. मतदार किती? मतदार इथे 2900 आहेत. 2900. बऱ्याचपैकी मतदार यादीतही काही नाव घोळ झालेला आहे. इकडले तिकडे, तिकडले इकडे झालेले आहेत. हिंदी सायडर जास्त आहेत का इथे? नाही, हिंदी सायडर कमी आहेत. बरं. हिंदी सायडर म्हणजे महाराष्ट्रीयनच आहेत, महाराष्ट्रीयन, मराठी माणूस. परंतु या प्रभागातले त्या प्रभागात, त्या प्रभागातले या प्रभागात असा एक गोळ झालेला आहे. आणि त्याचा फटका मग तुम्हाला बसू शकतो? नाही, आता बघूया, कळेल काय होईल ते कळेलच. बरोबर बरोबर. म्हणजे एकूणच सांगायचं म्हणजे इथे जे आहे भीषण जी समस्या आहे ती पाण्याची समस्या आहे. गटारीचं काय आणि ड्रेनेज लाईनचं काय व्यवस्था आहे तुमच्या प्रभाग 3 मध्ये? नाही, गटारीचा विषय तो मोठा विषय आहे. ज्या पद्धतीने यांनी पाईपलाईन टाकल्या आहेत, त्या न टाकता जर तिचे बॉक्स नाल्या जर झाल्या असत्या आणि नंतर रोड झाला असता आणि त्याच्यावर फ्लोअर ब्लॉक लागले असते तर ते खूप बरं झालं असतं. ड्रेनेज लाईनलाही तोच प्रकार आहे. ते आमच्या इथे त्या, मला वाटतं काहीतरी त्या, मला टेक्निकली एवढं माहिती नाही, पण 30च्या किंवा काहीतरी त्या पाहिल्या आहेत. त्या न टाकता जर तिथे बॉक्स नाल्या जर केल्या असत्या, पावसाळ्यामध्ये पाणी वगैरे पाणी वरून जातं, ते म्हणजे रस्त्यावर पाणी साचलं रस्त्यावर पाणी येतं. म्हणजे याचा अर्थ की म्हणजे ड्रेनेज लाईन जी टाकलेली आहे ती म्हणजे नियोजनबद्ध टाकलेली नाही असं म्हणायला हरकत नाही, म्हणून असं पाणी रस्त्यावर. ड्रेनेज लाईन टाकताना जर त्यांनी पुढच्या 20 वर्षाचा विचार केला असता, बरोबर, तर तुम्हाला ही वेळ आली नसती. आता आम्ही ज्या 30च्या पायल्या टाकलेल्या आहेत त्यापेक्षा जर तिथे बॉक्स नाली असती तर ते व्यवस्थित ड्रेनेज पाणी गेलं. तुम्ही काय करणार नगरसेवक झाले तर? नक्की आम्ही प्रयत्न करू. आम्ही ड्रेनेज लाईन व्यवस्थित करू. रोडवर वाहणारं जे सांडपाणी आहे त्याला आम्ही, रोडवर दूषित पाणी जे वाहतं त्याला आम्ही वाहू देणार नाही. आणि पाण्याचा प्रश्न आमचा मोठा, तो आम्ही पुरेपूर सोडण्याचा प्रयत्न करू. तुम्ही तरुण आहात आणि तुमच्या मनामध्ये खूप जिद्द आहे की मी जर नगरसेवक झालो तर मला माझा प्रभाग 3 सुंदर आणि स्वच्छ बनवायचे आहे, सुदृढ बनवायचे आहे. आरोग्यासंदर्भात काय आहे इथे? नाही, लोकांनी ज्याप्रमाणे इथे म्हणजे गरीब आणि गरजवंत सुद्धा राहत असतील. अगदी बरोबर. ऍक्च्युली नगर परिषद झाल्यानंतर रेग्युलरायझेशन जो रेट आहे तो दर कमी करण्याकरिता आम्ही प्रयत्न करू. कारण आमचा जो भाग आहे इथे बऱ्या प्रमाणात कामगार लोक राहतात आणि इथेच बाजूला SRPF असल्यामुळे SRPF मधनं सेवानिवृत्त लोकांचे प्लॉट इथे आहेत, प्लॉट धारक इथे आहेत आणि त्यांनी घरं बांधली आहेत. तर सेवानिवृत्त लोकांना पेन्शनवरच आपलं घर चालवलं. त्या पार्श्वभूमीवर माझी अशी इच्छा आहे की आपण
इथे रेडी रेकनर रेट जो रेग्युलरायझेशन जो रेट आहे बरं. तो मी प्रयत्न करीन की कमीत कमी लागला पाहिजे. कुठला परिसर तुमच्या प्रभाग 3 मध्ये येतोय? माझ्या वसाहतींचं नाव घेतलं तर बरं होईल. अगदी बरोबर. माझ्या प्रभागात सर्वप्रथम रडके लाऊट येतं. रडके लाऊटचा बराच भाग येतो. त्यानंतर बालाजीनगर आहे, बालाजीनगरचा भाग येतो आणि पारधीनगरचा काही भाग येतो आणि SRPचा काही भाग येतो. असा आमचा भौगोलिकरित्या प्रभाग आहे. स्लम भाग किती आहे इथे? नाही, स्लम भाग साहेब नाही, ते आमच्याकडे स्लम भाग नाहीच आहे. झोपडपट्टी? झोपडपट्टी नाही आहे. म्हणजे स्लम भाग नाही म्हणजे झोपडपट्टी नाही आहे. म्हणजे जो त्रास तिथे असतो म्हणजे त्यांना काही टंचाई येतात कुठल्या गोष्टी, ती आमच्या इथे नाही आहे. तुम्ही वारंवार बोलताना म्हणाले की भौगोलिक दृष्टिकोनातून हा उंच भाग आहे. उंच भाग आहे आणि उंच भाग असल्यामुळे पाण्याचा त्रास वर्षभर असतो. येस. पण उन्हाळ्यामध्ये जास्त सर्वाधिक त्रास असतो आणि तुम्हाला विकतच पाणी घ्यावं लागतं. विकत पाणी, टँकर विकत घ्यावं लागते. पण असं व्हायला नको. फार मोठं दुर्दैव आहे आमच्या या प्रभाग 3 या प्रभागाचं. प्रभाग 3चं म्हणा किंवा या बेल्टचं पूर्ण, बरं, की यांना उन्हाळ्यात टँकर बोलवावे लागतात, विकत बोलवावं लागतं. ती परिस्थिती आम्ही येऊ देणार नाही. आम्ही त्याचं नियोजन प्रॉपर केलेलं आहे. भविष्यात ही वेळ येणार नाही. आणि माझं बऱ्याच जनतेशी चर्चा झाली. मी त्यांच्याही काही आयडियाज घेतल्या आणि माझ्याही काही आयडियाज होत्या. त्या पुरेपूर आम्ही एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करू. बरोबर. काय आवाहन करणार तुम्ही मतदारांना? जनतेला माझं आव्हान हेच आहे की मी जवळजवळ 15 वर्षाचा माझा अनुभव आहे राजकारणाचा. तर एक त्यांना विनंती करणार आहे. कुठल्या पार्टीमध्ये होते तुम्ही? हा, तो विषय आता मी भाजपमध्ये 12-13 वर्ष काम केलं. मी युवा मोर्चापासून काम करतो. बरं. मी युवा मोर्चाला उपाध्यक्ष होतो. मग आता तिथून उमेदवारी का नाही घेतली? त्यानंतर मी ओबीसीला काम केलं. तिथून उमेदवारी का नाही घेतली भाजप? मी सांगतो ना पूर्ण. त्यानंतर मी डिग्डो मंडळाचा अध्यक्षही आहे. तर काही कारणास्तव काही प्रस्तावित नेते आहेत, त्यांची हट्ट होते, त्यामुळे मला उमेदवारी मिळाली नाही. पण जनता माझ्या सोबत आहे आणि जनता माझ्या सोबत असल्यामुळे मी एक अपक्षाचं पाऊल उचललं आणि मला खात्री आहे की मला यश मिळेल. डिगडोह देवी नगर परिषद प्रभाग 3चे हे तरुण आणि तडफदार असे अपक्ष उमेदवार लोखंडे महेश बबनराव आहेत. त्यांचा अजेंडा स्पष्ट झालेला आहे. या प्रभाग 3 मध्ये भीषण समस्या हे पाण्याची समस्या आहे. ते जर नगरसेवक या प्रभाग 3चे झालेत तर पाण्याचा प्रश्न निश्चितच ते सोडवणार आहेत आणि असं त्यांनी आमच्या या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. आणि वर्षभर हा पाण्याचा त्रास असतो या प्रभागामध्ये. हा या प्रभागामध्येच नाही तर संपूर्ण परिसरामध्ये हा त्रास असतो, कारण उंच भागावर हा परिसर आहे प्रभाग 3. येणाऱ्या 2 तारखेला मतदान आहे. म्हणजे 2 तारीख म्हणजे 2 डिसेंबरला मतदान आहे आणि 3 डिसेंबरला मतगणना आहे. प्रभाग 3 डिगडोह देवी नगर परिषदेच्या प्रभाग 3 मधून कोण बाजी मारणार हे तर येणारा काळच सांगेल. पण मी तुम्हाला सांगेल, लोखंडे जे आहेत, लोखंडे महेश बबनराव हे तडफदार आणि युवा नेते आहेत. अपक्ष ते उभे आहेत. त्यांचं चुनाव चिन्ह आहे दूरदर्शन संच म्हणजे TV यांचं हे चुनाव चिन्ह आहे. तर आपण बघत रहा IBM TV9 न्यूज, नॅशनल मीडिया न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.